नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रताप विद्या मंदिरच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। आज इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील AC मोटर्स हे प्रकरण आपण सुरू करीत आहोत। ते AC मोटर्स म्हणजे काय? अल्टरनेटिंग AC म्हणजे आपल्याला काय ते तर माहिती आहे, अल्टरनेटिंग मोटर्स। ते मोटरची व्याख्या कशी असेल मित्रांनो, या ठिकाणी जे यंत्र विद्युत शक्ती घेऊन त्याची मेकॅनिकल किंवा यांत्रिक शक्तीत रूपांतर करते त्याला मोटर असे म्हणतात। तर म्हणजे काय की सपोज आपण एखाद्या यंत्राला जर आपण सप्लाय दिला, इलेक्ट्रिक सप्लाय दिला, तर त्याची मेकॅनिकल शक्तीमुळे आपण त्याच्याकडून ते काम करून घेत असतो। आता घरातलं पाहायचं असेल तर आपला उदाहरणार्थ इलेक्ट्रिक फॅन। आता फॅनला जर आपण सप्लाय दिला तर ती पंखा हा फिरण्यास सुरुवात होतो, म्हणजे पंखा फिरला म्हणजे आपल्याला थंडगार हवा त्या ठिकाणी मिळत असते। त्याच पद्धतीने आपल्या प्रत्येकाच्या घरी आता पाण्याच्या मोटर्स असतात, पाण्याच्या लहान लहान पंप असतात, मोटर्स असतात। आता पूर्वीच्या काळी जर पाणी आपल्याला भरायचं असेल तर ते नळावर जाऊन आपल्याला बादल्यांनी ते पाणी साठवून ठेवायला लागत असे। पण आजच्या आधुनिक काळामध्ये आपण जर नुसतं मोटरचं बटन दाबलं तर वरती आपल्या गच्चीवर डायरेक्ट मोटर ही पाणी घेऊन जात असते। तर म्हणजे इतकं सोपं काम हे विद्युत मोटर ही करत असते। तर मग त्याच त्यालाच म्हणजे जे विद्युत शक्ती घेऊन यांत्रिक शक्तीत रूपांतर करते त्याला मोटर्स असे म्हणतात। तर मग या वर्किंग प्रिन्सिपल काय आहे? आता या मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल, कार्य करण्याची पद्धत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्किटमध्ये जर एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर ठेवला तर त्या कंडक्टरमधनं सुद्धा विजेचा प्रवाह हा वाहू लागतो व तो रोटेट होऊ लागतो। म्हणजे मग काय असते याच्यामध्ये, आपण मोटरचं जर कार्य पाहिलं तर मोटरचं मध्ये सुरुवातीला जी बाहेरील बॉडी असते त्याला स्टेटर असे म्हणतात। त्या स्टेटरवर खालून वाइंडिंग केलेली असते। त्या स्टेटरला वाइंडिंग केलेली असल्यामुळे काय, मग आपण सप्लाय फक्त ते स्टेटरवरची जी कॉईल असते त्या कॉईलला आपण त्याच्यामध्ये सप्लाय देत असतो। आणि मग त्याच्या आजूबाजूला ज्या दोन एंड प्लेट असतात, त्याच्या एंड प्लेट्सवर बेरिंगच्या साहाय्याने आपण मध्ये रोटर हा त्या ठिकाणी ठेवलेला असतो। त्या रोटरलाच या ठिकाणी शॉर्ट सर्किटेड कंडक्टर असे म्हटलेले आहे। तर मग हा रोटर असतो कसा? हा रोटर स्क्विरल केज टाईप असतो। त्या पद्धतीने त्याचं स्क्विरल केज पद्धतीचे असतात। आता बाजूला तुम्ही आकृती पाहत असाल तर ते रोटरची आकृती त्या ठिकाणी तुम्हाला दिसते, परंतु त्या रोटरवर वाइंडिंग केलेली नाही। ते वाइंडिंग करण्यासाठी जे होल आहेत ते खाचे त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। आता जर आपण इमॅजिन केलं की बुवा तो रोटर नाही आहे आणि फक्त ते जे आपण त्या ठिकाणी वाइंडिंग केलेलं असेल तर ते कसं दिसेल? असा गोलाकार पद्धतीने ठराविक अंतरावर अशा कॉईलच्या काड्या आपल्याला बार त्या ठिकाणी दिसतील, म्हणून त्याला काय म्हणतात? स्क्विरल केज असे म्हणतात। तर मग हा स्क्विरल केज रोटर जर आपण स्टेटरमध्ये ठेवला, आता मोटर ऍक्च्युली कार्य कसे करते? आता सुरुवातीला जर कार्यतत्व सांगितलं तुम्हाला की चुंबकीय क्षेत्रात जर आपण शॉर्ट सर्किटेड कंडक्टर ठेवला, म्हणजे स्टेटरमध्ये जर आपण रोटर ठेवला तर मग स्टेटरला आपण सप्लाय देतो, बरोबर? स्टेटरला सप्लाय दिला म्हणजे त्या स्टेटरमध्ये चुंबकीय क्षेत्र हे त्या ठिकाणी निर्माण होत असतं। आणि ते चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं म्हणजे काय होतं? ते चुंबकीय क्षेत्र इकडून तिकडे ते कोअरद्वारे त्या ठिकाणी ते स्टेटरवरती जी कोअर असते या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये पाहिलं त्याच पद्धतीची कोअर यात सुद्धा असते। आता कोअर म्हणजे ऍक्च्युली काय असतं? ती जी आपण वाइंडिंग करतो, स्टेटरची जी वाइंडिंग करतो ती वाइंडिंग धरून ठेवण्यासाठी काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे। मग ती वाइंडिंग जे धरून ठेवतं, ते कॉईल जे धरून ठेवतं त्याला कोअर असे म्हणतात। मग ती कोअर सिलिकॉन स्टील पासून बनवलेली असते। इथं सुद्धा ती लॅमिनेटेड असते। लॅमिनेटेड का असते? एडी करंट लॉस कमी करण्यासाठी ती लॅमिनेटेड केलेली असते। तर मग जेव्हा आपण स्टेटरमध्ये आपण हा रोटर टाकतो, स्टेटरला आपण सप्लाय दिला, स्टेटरमध्ये सप्लाय दिल्यानंतर त्याच्यात चुंबकीय क्षेत्र हे त्या ठिकाणी निर्माण होतं आणि ते चुंबकीय क्षेत्र मग इकडून तिकडे या पद्धतीने वाहत असतं। परंतु या ठिकाणी जर एक विचार केला
नुसत्या बदलत्या चुंबकीय क्षेत्राने मोटर ही फिरत नाही, तर त्यासाठी कमीत कमी बदलतं आणि फिरतं चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी आवश्यक असतं. आणि म्हणून बदलतं आणि फिरतं चुंबकीय क्षेत्र जर आपल्याला हवं असेल तर ते सिंगल फेजने काम होत नाही. त्यासाठी कमीत कमी 2 फेज किंवा 3 फेज मोटर तर कंपल्सरी असतातच, ते फिरतं बदलतं चुंबकीय क्षेत्र असतात, पण कमीत कमी ते 2 फेजमध्ये त्याचं हे रूपांतर आपल्याला करावं लागतं. तर मग आता होतं कसं, आपण म्हणताना तर म्हणतो सिंगल फेज मोटर. तर मग ते सिंगल फेज मोटर जरी असली मित्रांनो, तर ती स्वतःहून स्टार्ट होत नाहीत. तिला सुरुवातीला काही प्रमाणात धक्का द्यावा लागतो, म्हणजे बाहेरून काहीतरी फोर्स त्या ठिकाणी द्यावा लागतो. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, आता थंडीच्या दिवसात आपली मोटरसायकल चालू होत नसेल, आलं लक्षात, 8-10 दिवस जर ती मोटरसायकल पडून असेल तर ती सुरुवात सकाळी चालू व्हायला अडचण देते. मग आपण काय करतो, 2-3 माणसं तिला मागून धक्का देतो. मग ती थोडी रोटेटमध्ये आली तर ती त्या ठिकाणी ती चालू होऊन जाते. मग त्याच तत्वावर या सिंगल फेज मोटारींमध्ये सुद्धा असतं. तिला बाहेरून काहीतरी प्रेरणा थोड्या कालावधीसाठी देणं गरजेचं असतं. म्हणून मग एकदा की ती फिरायला लागली ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ती फिरत असते. तर मग ते फिरते कसे, तर मग आता आपलं चालू होतं की ते स्टेटरमध्ये जेव्हा आपण तो रोटर टाकतो, तो रोटरवर सुद्धा वाइंडिंग असते. मग ते स्टेटर आपण आता सपोज आपली पाण्याची मोटर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. पाण्याची मोटर आपण पाईपलाईन करून फिट केलेली असते, पण त्याची जी बाहेरची बॉडी असते तिच्या खाली स्टँड असतं मित्रांनो, बरोबर आहे. ते आपण लाकडी पाटावर नटबोल्टच्या साहाय्याने पॅक करून देतो, म्हणजे इकडे तिकडे ती हालायला नको, व्हायब्रेट होईल तेव्हा इकडे तिकडे ती हालायला नको. म्हणजे काय करतो आपण, तिची बॉडी ही फिट करून देतो. मग जेव्हा आपण स्टेटरला त्या ठिकाणी सप्लाय देतो, स्टेटरला सप्लाय दिला, त्याच्यात चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं, त्याच्यात बदलतं चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं. तिच्यात आता बदलतं कसं होतं ते आपण पुढे पाहूच, पण तिच्यात आता सांगतोय बदलतं चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं, फिरतं चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं. मग जेव्हा तिच्यात आपण रोटर टाकलेला असतो, त्या रोटरवर सुद्धा वाइंडिंग असते. मग ते वाइंडिंगचे सुद्धा स्वतःचं चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि ते स्वतःचं चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं तर मग त्या काय होतं, साहजिकच आहे ते रोटरचं चुंबकीय क्षेत्र ज्याच्यामुळे निर्माण झालं त्या स्टेटरच्या चुंबकीय क्षेत्राला विरोध करतं. आता इथं होतं कसं, आपण स्टेटर म्हणजे मोटर तर बाहेरून नटबोल्टच्या साहाय्याने ही फिट करून दिलेली असते, म्हणून स्टेटर त्या ठिकाणी फिरू शकत नाही. पण तो जो रोटर असतो, तो रोटर बेरिंगच्या साहाय्याने आजूबाजूला जे शाफ्ट असतात, शाफ्टवर आपण बेरिंग लावलेली असते, ते बेरिंगच्या साहाय्याने त्याला अलगद स्टेटरमध्ये ठेवलेला असतो. म्हणून मग ते रोटर त्या ठिकाणी फिरायला सुरुवात होते. आलं लक्षात. ह्या पद्धतीने स्टेटर फिरू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी तो रोटर फिरायला त्या ठिकाणी सुरुवात होते. आता आपण इलेक्ट्रिक पंख्याचा जर विचार केला मित्रांनो, इलेक्ट्रिक पंख्यामध्ये उलट आहे. आपण पंखा जर पाहिला तर पंख्याची दांडी आपण गच्चीला म्हणजे सिलिंगला फिट करून देतो. म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतं, मग रोटर हा फिट असतो, त्याच्यावरतून ती जी दांडी खालपर्यंत गेलेली असते मध्येपर्यंत, ती मध्ये रोटरला पॅक केलेली असते. म्हणून त्या ठिकाणी रोटर हा स्थिर असतो. मग ते जे बाहेर पाते लावलेले असतात आपण, ते स्टेटर त्या ठिकाणी फ्री असतात, खालीवरती त्याला बेरिंग लावलेले असतात पंख्याला. मग ते स्टेटर त्या ठिकाणी फिरायला सुरुवात करतं. म्हणजे आपली जी पाण्याची मोटर असते त्याला आपण बाहेरून बॉडी नटबोल्टच्या साहाय्याने फिट करून देतो, म्हणून ते स्टेटर त्या ठिकाणी फिरत नाही, तर रोटर फिरतं. तर इलेक्ट्रिक पंख्यामध्ये रोटर आपण दांड्याच्या साहाय्याने फिट करून देतो, म्हणून रोटर फिरत नाही, तर स्टेटर त्या ठिकाणी हे फिरत असतं. हे बदल तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की चुंबकीय क्षेत्र कसं असतं, ते चुंबकीय क्षेत्र जे लूज असेल, म्हणजे जो कमजोर असेल, थोडक्यात सांगण्याचा पर्याय आपल्यामध्ये, जो कमजोर असेल किंवा जो लवकर होत असेल त्याला तो त्या ठिकाणी धक्का मारून देतो. आलं लक्षात. म्हणजे उदाहरणार्थ गर्दीमध्ये जर एखादा कमजोर व्यक्ती असेल, ते धक्काबुक्कीमध्ये तो कमजोर व्यक्ती लगेच कसा बाहेर फेकला जातो किंवा लाईनमधनं बाहेर चालला जातो, त्याच पद्धतीचं असतं. मग या ठिकाणी जो रोटर असतो त्याला बेरिंग लावलेले असतात, आणि त्या बेरिंग त्याच्यासाठी असतात की तो इझिली फिरला पाहिजे, म्हणून ते बेरिंग त्या ठिकाणी लावलेले असतात.
मग ते बेरिंग त्या ठिकाणी लावल्यामुळे ना बेरिंग फिरायला सुरुवात होऊन जाते, म्हणजे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी रोटर हा आपला फिरायला लागतो. तर मग आता या ठिकाणी फिरताना तुम्हाला तर आता मगाशी सांगितलं आपली एसी सायकल जी असते, एसी सायकल ही खालून वरती याप्रमाणे, आता बाजूला आकृतीत तुम्ही पाहत असाल या पद्धतीची आपली ही एसी सायकल असते. तर मग 3 फेज एसी सायकल वेगळी, RYB 3 प्रकारचे फेज 3 फेज सप्लायमध्ये कसं असतं, RYB ही 3 फेज एसी सायकल वेगळी असते, आपली सिंगल फेज एसी सायकल ही वेगळी असते. तर मग सिंगल फेज मोटर जे असतात ते सिंगल फेज मोटर एका फेजवर स्टार्ट होत नाहीत. तर मग त्यांना स्टार्ट करण्यासाठी त्याच्यात काहीतरी थोडेफार चेंजेस केले जातात. आता उदाहरणार्थ असेल इंडक्शनवरनं पण, इंडक्शन मोटर जर आपण म्हटल्यात तर त्या इंडक्शन मोटर मध्ये प्रकार, आता पहिलं हे आपली पहिली मोटर जी पाहू आपण स्प्लिट फेज मोटर. स्प्लिट फेज म्हणजे काय, एका फेजचे 2 फेजमध्ये रूपांतर करणे. आलं लक्षात? स्प्लिट फेज म्हणजे काय, एका फेजचं 2 फेजमध्ये रूपांतर त्या ठिकाणी केलं जातं, आणि ते 2 फेजचं रूपांतर झालं म्हणजे ते इलेक्ट्रिकली, म्हणजे ऍक्च्युली तिथं इलेक्ट्रिकल 90 अंशाचा कोन असतो. आपण तुम्ही जर जॉमेट्री मॅथ सारखं जर पाहायला गेलात तर 90 अंशाच्या कोनामध्येच ती कॉईल पाहिजे, तसं नसतं. इलेक्ट्रिकली 90 अंशाचा कोन त्या ठिकाणी साधला जाऊन मग त्याच्यामध्ये एक फेजचे 2 फेजमध्ये रूपांतर केलं जातं. मग त्या पद्धतीने आपली ती स्प्लिट फेज मोटर असते. आता आपण पंखा जर पाहिला, पंखा किंवा पाण्याची मोटर तुम्ही पहा, त्यांना कॅपॅसिटर लावलेलं असतं. ही जी कॉईल असते आपली, ही कॉईल इंडक्टिव्ह लोड असते. इंडक्शन निर्माण त्या ठिकाणी, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं इंडक्शन मोटर, ते इंडक्टिव्ह लोड त्या ठिकाणी त्या निर्माण करत असतात. पण त्याच ठिकाणी आपण काय करतोय, मग कॅपॅसिटर पण लावतोय. आता जेव्हा आपला रेग्युलर सप्लाय पॉवर फॅक्टर जेव्हा आपला न्यूट्रल असतो, आलं लक्षात, पॉवर फॅक्टर सपोज 1 असेल, आपला पॉवर फॅक्टर जेव्हा 1 असेल आणि जर आपण त्याला इंडक्टिव्ह लोड दिला, जर त्याला आपण इंडक्टिव्ह लोड दिला तर आपला पॉवर फॅक्टर हा लॅगिंग होत जातो, म्हणजे तो एकापेक्षा खाली मायनसमध्ये जायला त्या ठिकाणी तो सुरुवात करतो. म्हणजे इंडक्टिव्ह लोड जेव्हा इंडक्टिव्ह लोड दिला तर तो मायनसमध्ये जायला सुरुवात करतो. परंतु त्याच ठिकाणी जर आपण कॅपॅसिटर अजून जोडलं, मग कॅपॅसिटर पण सर्किटमध्ये येतं. मग ते कॅपॅसिटर पुन्हा तो इंडक्टिव्ह लोड झालेला पुन्हा वरती आणतं आणि ते पुन्हा ते न्यूट्रल म्हणजे 1 वर ते आपला ठेवत असतं. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, इंडक्टिव्ह लोड आणि कॅपॅसिटिव्ह लोड हे दोघी लोड एकमेकाला इलेक्ट्रिकली 90 अंश कोन त्या ठिकाणी ते निर्माण करत असतात. मग या पद्धतीने आपल्या या एसी मोटर्स कार्य करत असतात. समजलं तुम्हाला? एसी मोटर म्हणजे काय, हे असे यंत्र आहे की ते विद्युत शक्ती घेऊन यांत्रिक शक्तीत रूपांतर करते, त्याला मोटर असे म्हणतात. मग ती एसी असो का डीसी असो, ही आपली मोटरची व्याख्या झाली. तर वर्किंग प्रिन्सिपल काय आहे त्याचं, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार रोटेटिंग म्हणतोय ना, बदलते फिरते मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा आपण एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर ठेवतो, तेव्हा त्या शॉर्ट सर्किटेड कंडक्टरमध्ये एक टॉर्क, एक प्रेरणा त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्यामुळे मग तो कंडक्टर त्या ठिकाणी फिरायला सुरुवात होते. तो कंडक्टर, शॉर्ट सर्किटेड कंडक्टर म्हणजेच काय, तो आपला त्या ठिकाणी रोटर असतो. तर ह्या पद्धतीने हे कार्य त्या ठिकाणी करत असतात. आता रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड पण मी तुम्हाला सांगितलं, सप्लाय दिल्यानंतर आपला जो प्रवाह आहे तो एसी सायकल खाली वरती प्लस मायनस तो त्या ठिकाणी चालत असतो. आलं लक्षात? मी तुम्हाला सांगितले आपली जो एसी सप्लाय आहे एका सेकंदात 50 वेळा तो आपला मार्ग त्या ठिकाणी बदलवत असतो. तर मग याच पद्धतीने हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्याच्या वाइंडिंगमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल केला जातो किंवा बाहेरून काहीतरी त्याला दुसरा फोर्स त्या ठिकाणी दिला जातो, तेव्हा त्यात इलेक्ट्रिकल 90 अंशाचा कोन हा त्या ठिकाणी निर्माण होत असतो. तर मग आता फेजवरनं मोटरचे प्रकार पडत असतात. पहिली म्हणजे सिंगल फेज मोटर आणि दुसरी आहे ती 3 फेज मोटर. तर सुरुवातीला पाहू आपण सिंगल फेज मोटर. मग सिंगल फेज मोटरमध्येही इंडक्शन वरून 3 प्रकार पडतात. ते पहिलं म्हणजे स्लिप फेज मोटर, दुसरं आहे कॅपॅसिटर मोटर आणि तिसरं आहे शेडेड पोल मोटर.
आता त्याच्यातलीच पहिली आपण स्प्लिट फेज मोटर त्या ठिकाणी पाहू. आता बाजूला आकृती तुम्ही पाहताय, त्याच्यात एक रनिंग वाइंडिंग असते की जी मेन वाइंडिंग असते आणि दुसरी असते स्टार्टिंग वाइंडिंग. आलं लक्षात? एक रनिंग वाइंडिंग आहे, एक स्टार्टिंग वाइंडिंग आहे. त्या दोघांच्या मध्ये आपण रोटर हा गोलाकार पद्धतीने जो दिसतोय भाग, तो रोटर त्या ठिकाणी बसवलेला आहे. पण स्टार्टिंग वाइंडिंगचा खाली पहा मित्रांनो, तो एक गोलाकार पद्धतीचा सिम्बॉल आहे. त्याला काय म्हणतात? सेंट्रिफ्युगल स्विच असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? सेंट्रिफ्युगल स्विच असे म्हणतात. म्हणजे काय असतं, जेव्हा आपण मोटरला सप्लाय दिला, आता जेव्हा आपण स्टेटरला सप्लाय देऊ, तर स्टेटरमध्येच ही रनिंग वाइंडिंग पण असते, स्टार्टिंग वाइंडिंग पण असते. ही स्टार्टिंग वाइंडिंग करताना अगोदर रनिंग वाइंडिंग करतात आणि ते स्लॉटचे जे तोंड असतं, मग त्याच्या खाली ही स्टार्टिंग वाइंडिंग त्या ठिकाणी ते करत असतात. म्हणजे स्लॉटच्या तोंडाशी ही स्टार्टिंग वाइंडिंग ही केलेली असते. आणि हे सेंट्रिफ्युगल स्विच स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये हा जोडलेला असतो. तो स्टार्टिंग वाइंडिंगचा सेंट्रिफ्युगल स्विच जो आहे तो शाफ्टवर त्या ठिकाणी फिट केलेला असतो. तर मग होतं काय, आता जेव्हा आपण सप्लाय देतो, जेव्हा सप्लाय दिल्यानंतर रनिंग वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग या दोघी वाइंडिंग मध्ये काय असतं, या दोघी वाइंडिंग मध्ये चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण होतं. आता ते चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं की ते या दोघी वाइंडिंग मध्ये इलेक्ट्रिकली 90 अंशाचा स्प्लिट फेज मध्ये थोडाफार बदल केला, फेज डिवाइड केलेला असतो. म्हणून या दोघी वाइंडिंग मध्ये चुंबकीय क्षेत्र हे वेगवेगळं निर्माण त्या ठिकाणी होतं. आणि ते वेगवेगळं झालेलं चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं म्हणून ते मध्ये जो आपण रोटर ठेवलेला असतो, त्या रोटरमध्ये सुद्धा ते चुंबकीय क्षेत्र हे त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि ते रोटरमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं की एक प्रकारे त्या रोटरला त्या ठिकाणी टॉर्क मिळते, प्रेरणा मिळते व रोटर त्या ठिकाणी फिरायला सुरुवात होते. आणि जेव्हा मोटर फिरायला सुरुवात होते, जेव्हा ती फुल स्पीड पकडेल, म्हणजे 70-80% जेव्हा ती स्पीड पकडते, त्यावेळेस हा सेंट्रिफ्युगल स्विच का तो ओपन होऊन जातो. म्हणून सेंट्रिफ्युगल स्विच ओपन झाला म्हणजे काय होईल, आता आकृतीत पहा, म्हणजे ती जी स्टार्टिंग कॉईल आहे आपली, ती स्टार्टिंग कॉईल ही सर्किटमधनं दूर होऊन जाते. म्हणजे सर्किटमध्ये ती काहीच काम करत नाही, नुसती त्या ठिकाणी ती पडून राहते. म्हणून मग आपली ही जी मोटर आहे, ही मोटर आता फक्त रनिंग वाइंडिंग वर फिरते, म्हणून तिला काय म्हणतात? सिंगल फेज मोटर असे म्हणतात. म्हणजे ती एकाच वाइंडिंग वर फिरते म्हणून तिला सिंगल फेज मोटर असे म्हणतात. आता त्याच पद्धतीचं पुढचे आपली कॅपॅसिटर मोटर. तर आता हे कॅपॅसिटर मोटर जे मित्रांनो, आता कॅपॅसिटर मोटर ची आकृती तुम्ही बाजूला पाहतायत, तर यामध्ये कसं असतं, यामध्ये कॉइलला सुद्धा रनिंग कॉइल तर या ठिकाणी कंपल्सरी असते, परंतु याच्या रनिंग वाइंडिंग यामध्ये कंपल्सरी असते आणि याच्या स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कॅपॅसिटर हे जोडलेलं असतं आणि ते कॅपॅसिटरला पुन्हा सेंट्रिफ्युगल स्विच त्या ठिकाणी हा जोडलेला असतो. म्हणजे याचं काम सुद्धा त्याच पद्धतीने असतं. ते रनिंग वाइंडिंग स्टार्टिंग वाइंडिंग मध्ये चुंबकीय रेषा निर्माण झाल्यात, त्या लॅगिंग चुंबकीय रेषा निर्माण होतात, परंतु हे कॅपॅसिटर असल्यामुळे ते कॅपॅसिटिव्ह लोड हा पॉझिटिव्ह असतो. तो कॅपॅसिटिव्ह लोड आता म्हणजे कॉइलचा जो इंडक्टिव्ह लोड असतो तो आपला पॉवर फॅक्टर मायनस करत जातो, परंतु हे कॅपॅसिटर त्या ठिकाणी जोडलेला असल्यामुळे तो कॅपॅसिटर पॉवर फॅक्टर वाढवत त्या ठिकाणी नेत असतो. म्हणजे इंडक्टिव्ह लोड खाली जातो, कॅपॅसिटिव्ह लोड वरती जातो. या पद्धतीने त्यांच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र हे म्हणजे इलेक्ट्रिकली 90 अंशांचा कोन त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणजे सांगायचं काय, ते एक फेजचं थोडक्यात 2 फेजमध्ये ते रूपांतर करत असतं आणि त्यामुळे त्या रोटरला त्या ठिकाणी प्रेरणा मिळते, टॉर्क मिळतो आणि त्यामुळे मग ती मोटर ही त्या ठिकाणी फिरायला सुरुवात होते. हिचा स्टार्टिंग टॉर्क हा कमी प्रकारचा असतो. या मोटर्स कशा पंख्यामध्ये म्हणा, पंख्यासाठी किंवा आपले पाण्याची मोटरसाठी सुद्धा त्या ठिकाणी वापरली जाते. पाण्याची मोटरसाठी त्या ठिकाणी त्या वापरल्या जातात. आता याच्यातच पुढचं आहे अजून आपलं परमनंट कॅपॅसिटर मोटर. आता ही जी पहिली पाहिली आपण कॅपॅसिटर स्टार्ट म्हणजे तिच्या नावातच आहे, स्टार्ट करण्यापुरता फक्त कॅपॅसिटरचा उपयोग होता. त्यानंतर ते कॅपॅसिटर किंवा ती स्टार्टिंग कॉईल त्या ठिकाणाहून सर्किटमधनं कट होऊन जाते. मग परंतु ही जी आता दुसरी मोठी आहे परमनंट कॅपॅसिटर. परमनंट म्हणजे काय, कायम.
म्हणजे ही जी मोटर असते ही कायम, म्हणजे हे जे कॅपॅसिटर असतं हे कॅपॅसिटर कायम सर्किटमध्ये जोडलेलं असतं. याचं कार्यपद्धत सुद्धा सेम पद्धतीने असतं. पण आता हे मोटर कुठे उपयोग करतात, आपले सिलिंग फॅन जर असतील, सिलिंग फॅनमध्ये जे कंडेन्सर लावलेलं असतं 2.5 मायक्रोफॅरेडचं, ते कायम त्या ठिकाणी सर्किटला जोडलेलं असतं. तर मग या पद्धतीने ही परमनंट कॅपॅसिटर मोटर सुद्धा असते. बाजूला तुम्ही आकृतीत पाहत आहात ते परमनंट कॅपॅसिटी कंटिन्यू त्या ठिकाणी जोडलेलं असतं. आता पुढचं आहे आपलं शेडेड पोल मोटर. पुढची कोणती आहे, शेडेड पोल मोटर. तर शेडेड पोल मोटर म्हणजे काय की याची जी आता तुम्ही कॉईल पाहतात, आता याचे ज्या कॉईल पाहतायत तुम्ही, आता ते पोल शू म्हणजे स्टेटरवर ज्या कॉईल ठेवलेल्या आहेत, त्या कॉईल ठेवलेल्या आहेत, तर त्या कॉईलवर एक खाच त्या ठिकाणी दिलेली आहे पहा. आणि त्या खालच्या पोल, वरच्या पोल शूवर एक खाच आहे, खालच्या पोल शूवर सुद्धा एक खाच त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्या खाचेमध्ये शेडेड कॉईल त्या ठिकाणी ठेवलेली असते. त्या खाचेमध्ये काय असतं, शेडेड कॉईल त्या ठिकाणी ठेवलेली असते. आणि ही जी शेडेड कॉईल असते मग तिच्यामुळे काय होतं, ही जी रेग्युलर कॉईलला आपण सप्लाय दिल्यामुळे तिचं चुंबकीय क्षेत्र तयार होतं. पण ही जी दुसरी शेडेड कॉईल असते तिच्यामध्ये सुद्धा चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि ते चुंबकीय क्षेत्र वेगळं असतं. हे रेग्युलर चुंबकीय क्षेत्र वेगळं आणि हे शेडेड कॉईलचं चुंबकीय क्षेत्र वेगळं, असे हे दोन चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय असतं, मग त्याच्यामध्ये त्या टॉर्क, आपल्या रोटरला त्या ठिकाणी टॉर्क मिळते, प्रेरणा मिळते. आणि त्यावेळेस आपल्या रोटर त्या ठिकाणी हा फिरू लागतो. म्हणजे ह्या मोटरचा उपयोग जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला टेबल फॅन जो असतो हा शेडेड पोल मोटर पासून बनवलेला असतो. या पद्धतीने आपल्या एसी मोटर्स असतात मित्रांनो. अजून काही 2 एसी मोटर्स बाकी आहेत, ते आपण पुढच्या तासाला घेऊ. थँक्यू.